आज आंदोलनाचा 28वा दिवस. आजही तोच असंतोष जनतेच्या मनात, तरुणाच्या मनात आणि युवकांच्या मनात आहे. 28 दिवस झाले तरी हे सरकार झोपीचं सोंगच घेत आहे. जो मूळ मुद्दा आहे, जे दोषी आहेत केंद्र सरकारचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, त्यांचा राजीनामा घेणे हीच तरुणाची मागणी आहे. परंतु ती मागणी पूर्ण न करता दोषींना वाचवण्याचं काम हे सरकार करते. त्यातच आता दिल्ली पोलिसांचंही एक मोठं दुष्कृत्य समोर आलंय. ते म्हणजे त्यांनी अमानुषपणे लाठीचार्ज तर केलताच, त्याबरोबर आता जंतर मंतरवर डिलिव्हरी सेवाही बंद केली आहे, इंटरनेट बंद केलं आहे. जंतर मंतरवर आता खाण्यापिण्याच्या गोष्टी दिल्लीवर होऊन दिल्या जात नाहीत. त्यामुळे तरुण हा उपाशी राहू लागला आहे, भुकेने व्याकुळ होत आहे. जर कुणाला जेवायचं असेल, काही खायचं असेल तर त्याला जंतर मंतरवरून बाहेर जावं लागतंय. मग हेच पोलीस त्यांना एकटं गाठून त्यांच्यावर लाठीचार्ज करणार का, त्यांच्यावर काही कारवाई करणार का, असा एक प्रश्न उपस्थित राहत आहे. दिल्लीतील मेट्रो सेवाही बंद केल्या आहेत. सरकार हे आंदोलन चिघळण्यासाठी, बंद पाडण्यासाठी जे वाटतील ते सर्व प्रयत्न करते, मात्र धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घेत नाही. नेमकं असं काय आहे की धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा मोदी घेऊ शकत नाहीत? मोदी कशाला भीतात हा प्रश्न आता तरुण विचारतो आहे. आणि पोलिसांनीही गुंडगिरी करायची आहे तर पोलिसांची वर्दी काढून RSSचा गणवेश परिधान करावा, ड्रेस परिधान करावा, असं अभिजित दिपकेने आवाहन केलं आहे. मग पहा, विद्यार्थी आणि RSSचे गुंड यांच्यामध्ये कोण जिंकतं ते.